समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। अहिल्यानगरमध्ये LPG दरवाढी विरोधात आज ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटना आक्रमक झाली। हमाल पंचायत मार्केट यार्ड येथून मोर्चा काढत जिल्हाधिकारी व अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। प्रशासनाने LPG दरवाढ ही प्रायव्हेट बाब असल्याचे सांगत हात झटकले, मात्र दर नियंत्रण नेमके कोणाच्या हातात असा थेट सवाल संघटनेचे अध्यक्ष अविनाश तात्या घुले यांनी उपस्थित केला। दरवाढ थांबवली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे। ब्युरो रिपोर्ट सिद्धार्थ भिंगारदिवेसह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल। केंद्र शासन व राज्य शासनाने रिक्षा चालकांचे केंद्र सरकार व राज्य एक मिनिट कॉलर माईक लावू आज आम्ही आमच्या रिक्षा संघटनेच्या वतीने आज कलेक्टर साहेबांच्या इथं जी रिक्षामध्ये जे गॅस भरला जातो त्याची जी दरवाढ आहे, मनमानी दरवाढ आहे, त्याच्या विरोधात आम्ही इथं निवेदन देण्यासाठी सर्व रिक्षा चालक असतील, संघटनेचे पदाधिकारी असतील, सर्वजण इथं त्यांना निवेदन दिलं। कलेक्टर साहेबांच्या वतीने आपले ॲडिशनल साहेब, आपले काय नाव त्यांचं, आता आपण त्यांना निवेदन दिलं नाही हिंगे साहेबांना आपण निवेदन दिलं आणि जी लूट पंपावर चालू आहे ती आम्ही त्यांना पुराव्यानिशी दाखवली की दर तासाला ते 5 रुपये 10 रुपये अशी वाढ घेतात आणि गॅस जेव्हा टाकी येते, आमचं म्हणणं आहे टाकी आल्यावर 2 दिवस तो गॅस चालतो, ते एका दराने घेतलेला असतो, तो खाली होतो, मग तुम्ही तो गॅस घेतल्यानंतर दरवाढ करायचा तुम्हाला काय अधिकार आहे? आणि आमचं म्हणणं आहे जी दरवाढ केली ती शासन नियंत्रित असावी। आता इथं असं दाखवलं की जे बडे मॅडम आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी, त्यांचं म्हणणं आहे की आपलं प्रशासनाचं त्यांच्यावर नियंत्रण नाही, ते दरवाढ ते कंपन्या ठरवतात, तर ही लूटच आहे ना। की आमचं म्हणणं आहे जिल्हाधिकारी साहेब इथं कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचे बॉस आहेत, त्यांचं नियंत्रण राहिलं पाहिजेत। आज जसं आपण बाकीच्या गॅसच्या घरगुती गॅसच्या टाक्या असतील, प्रायव्हेट आपल्या कमर्शियल गॅसच्या, त्याच्यावर जशी आपण आज हॉटेलमध्ये जाऊन इकडं तिकडं कारवाई करतो त्याप्रमाणे याच्यावर सुद्धा कारवाई, कारण मोठ्या संख्येने रिक्षा चालक आहे, आज गोरगरीब त्यांचे उदरनिर्वाह सगळा रिक्षा चालवण्यावर आहे। आणि जर अशी 42 रुपये 50 पैसे आता काही महिन्यापूर्वी रेट होता, आज तो जवळजवळ 100 रुपये, आज तर काही जण म्हणतात 120 रुपये झाला, तर हे म्हणजे इतका अन्याय रिक्षावाल्यांवर आहे। तर आज त्यांचे उदरनिर्वाह म्हणजे घर चालवणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। त्याच्यासाठी आम्ही तातडीने सर्व आज प्राथमिक स्वरूपात आम्ही एवढे लोक आलेलो आहे। जर याच्यात आता मॅडम ज्या बडे मॅडम आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी, त्यांनी सांगितले की 2 दिवसांनी आपण जे सेल्समॅन मॅनेजर जे पंप गॅस देतात त्यांची आणि तुमची कंबाईन मीटिंग टाकू, त्याच्यात आम्ही काही पुरावे पण त्यांना दिलेले आहेत कशी लूट होती। तर आणि त्याच्यावर आमचं म्हणणं आहे की शासनाचं नियंत्रण असावं आणि शासनाने पण दरवाढ केली त्याचा पण आम्ही निषेध करतो, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ आणि आम्हाला पॅसेंजर कुणी लगेच म्हटलं की लगेच 1 रुपयाचे आम्हाला 2 रुपये भाडं द्या, तर कुणी देत नाही आणि मग परत रिक्षावाल्यांना नावं ठेवतात। तर आपणच जर हे प्रशासनाने त्याच्यावर नियंत्रण आणलं आणि व्यवस्थित आज धडाकेबाज कारवाई चालू आहे की ब्लॅकमेलिंग व्हावं नाही, नागरिकांना वेठीस धरू नये, त्याचप्रमाणे जर आपण ही कारवाई केली तर निश्चितपणे बंद न ठेवता त्यांना जे योग्य दर असतील, जे आम्हाला परवडणारे असतील, जे वरून व्यवस्थित शासन नियंत्रित दर असावे असं आमचं म्हणणं। कंपनी नियंत्रित नसावी, कंपनीला काय ते फायदाच पाहणार त्यांचा। आणि 2 पंप साहेब देशमुख पंप म्हणून आहे आणि एक हिंदुस्थान पेट्रोल केडगावचा आणि दुसरा इंडियन ऑइलचा तो बंद आहे सध्या, वर्ष दीड वर्ष झाले। आणि एक यश पॅलेस उदयनराजे हॉटेलच्या शेजारी इंडियन ऑइल म्हणून तो एक गॅस पंप होता, तो बंद आहे। त्याचे थोडंसं आता परवाच्या मीटिंगमध्ये जर आपण थोडं लक्ष दिलं तर निश्चितपणे मार्ग काय साहेब आज प्राथमिक स्वरूपात आम्ही एवढे आलो
जर त्याचा विषय नाही लागला तर आज टोटल रिक्षावाला आम्ही इथं येऊन म्हणजे आपल्या दारात न्याय मागण्यासाठी आम्हाला बसावं लागणार आहे. कारण वाढ आम्ही तुम्हाला सांगितली साहेब 42 रुपये कुठून आज 120 रुपये खूप मोठी. आणि पॅसेंजर आम्हाला काही वाढून देत नाही. परत आम्हालाच नाव ठेवणार हे भाव वाढवाय. आता हे वाढलं तर ते वाढतात ना, डिझेल वाढले की भाव वाढतात त्याप्रमाणे. पण आज ते पण आम्हाला देत नाही. आणि हे परमिट झालं रिक्षावाले हे बेकायदेशीर नाही बरं का मॅडम सर. म्हणजे आमचे सगळे ही संघटना म्हणजे अधिकृत परमिटवाले लोक. म्हणजे दुप्पटच्या वर रेट झाली आणि आम्हाला भाड्याचं कोणी वाढून देत नाही मॅडम. म्हणजे आज हे सगळे हातावरची पोट आहेत मॅडम. या रिक्षावाले